तळा आलाय तोंडावरती. बाजार संपणार आहे, विकायची फटफट आहे. भिवंडी एरियामध्येच तुम्हाला हे सगळे बाजार मिळतात. विटामिन कॅल्शियम प्रोटीन कोणते सगळे भेटतात. वाकडे बोंबील म्हणजे छोटे बोंबील. एकदम खायला पण चांगले. कोळी लोकांच्या लग्नात हळदीला वगैरे पण हे बांबूके बोंबील बनवतात. 6 महिने वॉरंटी. मोठी दांडी सुकट घेतली तर स्वस्त मिळेल. आताशी बाजार सुरू झालाय, हळूहळू गर्दी वाढत जाईल. कणकण तुटते म्हणजे एकदम कडक सुकलेली आहे. आणि तिकडनं आणला हा जवळा. कारभावच्या खाडीचा जवळा सांगते 3 बसतात. 1.25 किलो होता. मांदे आहेत का? 4 मांदे आणि 2 नर. लोकांची लगबग सुरू असणार आहे ती ड्रायफिश घेण्यासाठी. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबाराम फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आलो आहे भिवंडी तालुक्यामधल्या सोनाळे गावच्या इकडे. आणि इकडे भरतो शनिवारचा आठवडी बाजार. पाठीमागे भरला आहे ना, सर्व आठवडी बाजार आहे. तो दर शनिवारी भरतो आणि कायम असतो. दर शनिवारचा फिक्स या गावचा आठवडी बाजार आहे. हा बाजार फेमस आहे आणि हा बाजार फेमस आहे तो सुक्या मच्छीसाठी म्हणजे ड्रायफिशसाठी. इकडे मस्त अशी ड्रायफिश मिळते आणि भिवंडीत तुम्हाला माहिती आहे चांगले ड्रायफिशच मिळतात. आणि लोकांची लगबग सुरू असणार आहे ती ड्रायफिश घेण्यासाठीच, कारण आता पावसाळा कधी येऊ शकतो. आजची तारीख आहे 16 मे 2026. म्हणजे आता पावसाळ्याची चिन्ह हळूहळू दिसायला लागलेली आहे. तसं गर्दी पण भयंकर आहे. आता पाऊस पण कधी पण येऊ शकतो, कारण आता कोकणात वगैरे पाऊस पडलेला आहे, तुम्हाला माहितीच असेल. थोडेफार आपल्याला मासे घ्यायचे आहेत, सुके मासे. आणि त्यासोबतच आपण हे मार्केट पण एक्सप्लोर करणार आहोत. आणि आजच्या तारखेला ह्या मार्केटमध्ये काय काय रेट आहेत, म्हणजे सुक्या मच्छीचे काय रेट आहेत ते बघणार आहोत. आता हे मार्केट कुठे आहे तर हे सोनाळे गाव. बघा इकडे पाठीमध्ये तुम्हाला हा नाशिक हायवे आहे. कल्याण बायपासच्या जरा पुढे आला तुम्ही, कल्याण भिवंडी रोड आहे, त्या फ्लायओव्हरवरनं पुढे आलात 1-2 किलोमीटरमध्ये. 2 किलोमीटरच्या आतमध्येच तर तुम्हाला राईट साईडला हायवेला हे मार्केट दिसेल. किंवा तुम्ही जर ठाणे साईडला जात आहे कल्याण बायपासच्या अलीकडे 1-2 किलोमीटर किंवा डावीकडे हे मार्केट दिसतं. दर शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत हे मार्केट असतं. सकाळचे 10:30 वाजलेत आणि 10:30 वाजता गाड्या बघा किती लागल्यात बाजारासाठी. बाजारातून सामान खरेदी करण्यासाठी. असे बाहेर फळवाले वगैरे बसले आहेत, ज्यूसवाले आहेत, इकडे लसूणवाला आहे. कशी चिंबोरी? 600ला किती? 6 चिंबोरे बघा थोड्या मोठ्या. 600 रुपयाला 6. आणि नर असेल ना? मांदे आहेत का? 4 मांदे आणि 2 नर. 2 नर बघा नर आहे. ती मांदी आहे. ती मांदी आहे बघा. 5 मांदे आहे. 5 मांदे आहेत. हा, एकच नर आहे. नर आहे. 600 रुपयाला 6. सुरुवातीलाच खेकडे दिसतात आपल्याला. आणि इकडे हे मुंडीवाले, ते स्पेशल मुंडीवाले, बोकडाची मुंडी. इकडे पाठीमागे जाळत आहेत केस आणि इकडे कापत आहेत. बघा आणि हे गावठी आंबे आपले. गावठी म्हणजे घरचे आंबे आपले, आपल्या आपल्याचे हापूस वगैरे नाही. आणि साईज बघा केवढी. आणि हे तुम्हाला 180 रुपये किलो. 180 रुपये किलो. 180 रुपये किलो मिळतील. मला वाटतं एवढे आंबे 2च बसतील ना? 3 बसतात. 1.25 किलो होता. ज्या 70 ने घेतात. हे सगळे मसालेवाले, सुकं खोबरं, खडे मसाले, मिरच्या वगैरे तुम्हाला इथे सर्व मिळतील. मसाल्यांसाठी लागणारे सर्व सामान. मिरच्या तर काही दिसत नाही, मिरचीवाले आहेत काय ते पण बघूया, दाखवतो. ज्याचं आहे का आपण एक्सप्लोर नाही करत आहे, पण आज आपण एक्सप्लोर करणार होतो सुक्या मच्छीचंच मार्केट. ते बघा हे असे इकडे सुक्या मच्छीवाले. मावशी बोंबील कसे आहे? कमी पण गाडी नाही. 700 रुपये किलो बोंबील आहेत. आरनाळ्याचे आहेत का? आरनाळ्याचे बोंबील आहेत 700 रुपये किलो. आणि जवळा कसा देते? खाडीचा जवळ आहे. कुठल्या मनोरचा आहे का काय? खारभावच्या. खारभावच्या खाडीचा जवळा सांगते बघा 350 रुपये किलो. पण आहे तर खाडीचंच आहे, तर खाडीचाच जवळ आहे. 350 रुपयाला किलो सांगते. गर्दी कशी बोलली? 600 किलो. 600 रुपये किलो. 600 रुपये किलो का? 600 रुपये किलो गर्दी सांगते. चांगली आहे, साफ केलेली चांगली गर्दी आहे. 600 रुपये किलो. मावशीकडे सुरुवातीलाच आहे, अजून आतमध्ये आहेत बरेच आहेत. इकडे जवळ आहे. हा पण खाडीचाच आहे, पण आपल्या मुंबईतला ट्रॉम्बेच आहे. हा तुम्ही ट्रॉम्बेचे आहे बघा. मावशी पण ट्रॉम्बेचेच आहेत. आणि त्याने तिकडनं आणला आहे जवळा 500 रुपये किलो. खाडीचा जवळा बघा. आता पावसाळा जवळ येतोय तर रेट पण वाढत चालले तर सुक्या मच्छीचे 500 रुपये किलो. बाकी इकडे मसालेवाले तर आहेत, पण मिरच्या काय दिसलेल्या नाहीत आपल्याला. मंगळवारी जर तुम्ही गेलात कोणगावला, भिवंडीचंच कोणगाव, ते कल्याणच्या जवळ आहे, तर त्या मार्केटमध्ये पण तुम्हाला हे मंगळवारी भेटतील. इकडे सुक्या मच्छीचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. कावळे कसे आहेत दादा?
बघा 500 रुपये किलो कावळे आहेत बघा. आणि डोमी कशी आहे? दोन्ही 400 रुपये किलो. बघा डोमी आहे ती 400 रुपये किलो आहे. ती पण बघा 400 रुपये किलो डोमी आहे. आणि दांडी सुकड दांडीच आहे ना? दांडी बघा दांडी आहे 400 रुपये किलो 400 रुपये बघा. 400 रुपये किलो दांडी सुकट आहे. आणि कर्दी आहे ही कशी? 500 रुपये किलो. बघा 500 रुपये किलो तुम्हाला कर्दी मिळेल. आणि हा जवळा बघा एकदम येल्लो झाला आहे, म्हणजे हा जुना आहे का? म्हणजे रापलेलं झालं. रापलेला. ओके. आणि हा कसा? 300 रुपये किलो. बघा हा 300 रुपये किलो आहे रापलेला जवळा. आणि हा समुद्राचा आहे, समुद्राचा जवळ. आणि बघा या दादाकडे तुम्हाला अशी सगळ्या प्रकारची सुकी मच्छी मिळते. कर्दी, जवळा, बोंबील असेच असतात सगळ्यांकडे, पण यांच्याकडे अशा व्हरायटीमध्ये पण आहेत. आणि मांदिली कशी दादा? मांदेली 300 रुपये किलो. बघा मांदिली ती 300 रुपये किलो. आणि कशी सुकली आहे बघा, टणकन तुटते, म्हणजे एकदम कडक सुकलेली आहे मांदिली. 300 रुपये किलो. आणि मुशी बघा मुशी आहे ती 500 रुपये किलो. ही मावशी पण आपल्याला बऱ्याच मार्केटमध्ये भेटलेली आहे ऑलरेडी. आणि कशी आहे वाव? 1200. काळी काय पिवळी? पिवळी. बघा पिवळी वाव आहे 1200 रुपये किलो. ही सेमच आहे ना? 1600 ना मोठे. आणि बघा ही मोठी साईजची आहे ती 1600 रुपये किलो आहे. साईजवर पण फरक आहे रेटचा. ही 1200 रुपये किलो, ही 1600 रुपये किलो. दोन्ही पिवळ्या वावच आहेत. त्या बोलाड आहे जे 1000 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. कसे सोडे? हे सोडे आहेत 1000 रुपये 1600 रुपये. बघा हे 1600 रुपये किलोने तुम्हाला सोडे मिळतील. कोळंबी, सुकलेली कोळंबी हे आहेत ते बारीकवाले 1000 रुपये किलो. आणि हे मुशीचं आहे ना? कसं आहे? बघा हे मुशीचं सुकं आहे आणि बोनलेस आहे, काय काटा बिटा काय नाही. त्यात 600 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आणि काळी वाव आहे ना? कशी ती? बघा काळी वाव आहे ती 600 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. काळी वाव. बोंबील कसे आहेत? हे आरनाळ्याचे आहेत. बघा आरनाळ्याचे बोंबील आहेत 700 रुपये किलोने तुम्हाला मिळतील आरनाळ्याचे बोंबील. आणि हे बांगडे कसे आहेत? हे बांगडे 100 ला 6 देतो. बघा 100 रुपयाला 6 बांगडे आहेत तुम्हाला. आणि हे सुरमईचं आहे का? बघा हे सुरमईचं आहे सुकं 600 रुपये किलो. आणि हे पण बोनलेस आहे 600 रुपये किलोने तुम्हाला मिळेल सुरमईचं हे तुकडे. आणि पापलेटं कशी आहे ती? पापलेट ती 600. बघा हे पापलेटं पण 600 रुपये किलो आहेत. आणि वाकट्यात आहे हे वाटत्या 600 रुपये. बघा 600 रुपये किलोने तुम्हाला वाकटे मिळणार आहे. आताशी बाजार सुरू झाला आहे, हळूहळू गर्दी वाढत जाईल. आणि आज थोडंसं गरमीमध्ये फरक आहे, कमी आहे गरमी. आज थोडी काल जाम होती. आणि अशा गरमीमध्ये पण यांना असं बसायला लागतं मार्केटमध्ये बघा. त्यामुळे जास्त भावताल करू नका. पाहिजेत ते सगळे मासे आपले घेऊन जावा इकडे. सर्व प्रकारची मच्छी मिळते, चांगली मच्छी मिळते. बघा चांगली मच्छी मिळते. आणि तरी तुम्ही कुठल्या? सातपाटी. बघा ह्या सातपाटीच्या आहेत मासे. व्हेरी गुड. तिथनं आले तिकडे मासे विकायला. कोणगावला पण असतात, खारबावला पण असतात. बघा तिकडे मार्केट असतो ना आठवडी बाजार, तिकडे हे असतात सुकी मच्छी घेऊन. कशी दांडी सुकड? बघा 600 रुपये किलो दांडी आहे. आणि हे मोठीवाली? ती मोठीवाली 500. मोठीवाली 500 रुपये. बघा तर मोठी दांडी सुकट घेतली तर स्वस्त मिळते आणि छोटीवाली घेतली तर महाग मिळते. ही 600 रुपये आणि ही 500 रुपये. आणि कर्दी कशी आहे दादा? तर ती 600 550 ला. बघा ही कर्दी होती 600 रुपये किलो आहे. एकदम ओरिजिनल आहे ती. ओरिजिनल कुठली? हा कर्नाल्याची. बघा आरनाळ्याची कर्दी आहे एकदम ओरिजिनल. वर्षभर खराब नाही होणार म्हणतात दादा. पक्का ना? हा पक्का. हा वर्षभर खराब नाही होणार. गॅरंटी. 6 महिने वॉरंटी. 6 महिने वॉरंटी. रिपेअर करून मिळणार 6 महिन्यानंतर. खाऊन परत खाऊन परत येणार, परत घेणार तसं. बघा आणि आपण काय 6 महिने खात नाही. 6 महिन्याच्या 3 महिन्यात संपून जाईल ती कर्दी. 600 रुपये किलो नाही. 600 550 ला. बघा 550ला मिळेल तुम्हाला. आणि ह्या ताई आहेत ते कालेर कशेळीचे आहेत, आपले भिवंडीचे आहेत इकडच्या. आणि सगळ्या बाजारामध्ये असतात. कोणगावला असतात, कोणगावला असतात, खारबावला असतात, इथे असतात. बघा आठवडी बाजार जिकडे असतात ना तिकडे सर्व तुम्हाला सुके मासेवाले मिळतील तुम्हाला सगळे बघायला. 50 रुपयात नको या करू. बघा तो गावाला आहे म्हणून 550 रुपयाला तुम्हाला देता येते 1 किलो. इकडे बघा किती बोंबील आहेत. बोंबीलच बोंबील आहेत. बघा मावशीकडे कसे बोंबील मावशी? 1500 ला पाटी. पूर्ण पाटी. जवळजवळ 300 बोंबील आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला 1500 रुपयाला पाटी सांगतात. थोडाफार भाव होईल म्हणजे तुम्हाला हा 5 रुपयाला एक बोंबील पडेल. आणि हा बांबूवरती सुकवलेला काय हो मावशी? कारण हे एकमेकात अडकवलेत ना. बघा आणि हे बांबूचे बोंबील म्हणतो ना ते हे बोंबील आहेत. बघा एकमेकांमध्ये असे मुंडी अडकवून असे बांबूला लटकवलेले असतात बघा असे. आणि ह्याचं जेवण खूप भारी लागतं. म्हणजे याचं आमटी जेव्हा करतो ना आपण बांबू की बोंबील, आणि लग्नामध्ये वगैरे पण लोक करतात मी बघितलं आहे.
म्हणजे काही लोकांच्या लग्नात हळदीला वगैरे पण हे असं बांबू के बोंबील बनवतात ते जेवणामध्ये. आणि हे तुम्हाला 1500 रुपयाला सांगतायत, रेट होईल मी तुम्हाला सांगतोय. हे कसे ही 400 रुपये, ही 500 रुपये आहे. हे किती असतील? हे बघा, हे 400 रुपयाला तुम्हाला बोंबील मिळतील. हे कुठले सगळे बोंबील? वसईला अर्नाळवाला. बघा, वसईचे की अर्नाळ्याचे? अर्नाळीचे. बघा, अर्नाळ्याचे बोंबील आहे ते सगळे. मावशीकडे फक्त बोंबील नाही तर बाकी अजून कर्दी वगैरे पण आहे. बघा, वाकट्या पण आहे. वाकटी कशी आहे? बाकी 1200 रुपये किलो. बघा, वाकटी ती 1200 रुपये किलो. आणि सोडे? छोटे 1000 रुपये पाटी. बघा, सोड्याची 1000 रुपये पाटी. ती किलो नसेल ना एवढी? नाही, किलो. किलोभर नाही भरणार, पण 1000 रुपयाची पाटी आहे. म्हणजे 1500-1600 किलो पडतील. ह्या रेटने ती पाटी लावलेली आहे त्या हिशोबाने. कसे आहे ते बोंबील? 1000 रुपये किलो. साईज बघा बोंबीलची, 1000 रुपये किलो. कुठले आहे ते? दीवचे बोंबील. दीवचे. बघा, दीव दमनमधलं जे दीव आहे ना गुजरातचं, तिकडचे बोंबील आहे ते 1000 रुपये किलोने तुम्हाला मिळतील. आणि हे बोंबील लवकर खराब नाही होत ना? एकदम खायला पण चांगले. खायला पण चांगले लागतात आणि खराब पण नाही होत लवकर. म्हणजे बरेच दिवस तुम्ही ठेवू हे शकता. अर्नाळा बोंबील. आणि हे आहेत ते अर्नाळा बोंबील आहे ते बघा. दोन्ही ऑप्शन तुम्हाला दिसत. अर्नाळ्याचे बोंबील पण आहेत आणि दीवचे बोंबील पण आहेत. आता हे कसे आहेत? 700 रुपये किलो. बघा, हे आहेत ते 700 रुपये किलो. 750. आणि हे मला वाटतं बांबूवालेच आहेत. बांबूवर. हे बघा, असं तोंड अडकलेलं असेल ना बोंबील तर समजून जायचं हे बांबूवरती सुकवलेले आहेत. गेले ना? आणि हे चांगले असतात बांबूचे बोंबील. 700 रुपये किलो हे अर्नाळ्याचे. 750 पर्यंत तुम्हाला मिळून जातील. कर्दी कशी आहे? गर्दी आहे 700 रुपये किलो. ती येईल 750. बघा, 750 पर्यंत कर्दी मिळेल. एकदम साफ केलेली क्लिअर कर्दी. आणि जवळा? जवळ आहे 400 रुपये किलो. जवळा आहे तो 400 रुपये किलो. आणि हा खाडीचा जवळ आहे बरं का, समुद्राचा नाही, खाडीचा जवळ आहे हा. इकडे आहेत ते बोंबील 600 रुपये किलोने मिळतील तुम्हाला. बोंबीलचे रेट सध्या हेच आहेत, 600, 700, 800, 1000. पावसाळा जवळ येईल तसं रेट वाढत आहेत. त्यामुळे लवकर या, लवकर घेऊन जा. वाकटी पण आहे. बघा, वाकटी पण इकडे कशी? 600ला झुलका, 500ला येणार. हा पूर्ण झुपका 600 रुपयाला. बघा, हे 600 रुपयाला एवढ्या वाकट्या तुम्हाला मिळतील. हे झुपक्यामध्ये जेवढ्या बांधल्यात त्या 500 पर्यंत येतील म्हणलं ताई. एक नंबर क्वालिटी आहे. क्वालिटी एकदम नंबर 1. बघा, ताई स्वतः सांगतात क्वालिटी एक नंबर आहे. बिंदास घेऊन जा डोळे झाकून. पैशाकडे नका बघू. पुढच्या शनिवारी आलात तर 50-100 रुपये अजून वाढलेले असतील. हां, कारण पावसाळा एकदम तोंडावर आलेला आहे. हे जे सगळे बोंबील विकतात ना पाटीवरती, हा पाटीवरचाच हिशोब आहे, किलोवरचा नाही. पाटीमध्ये 100, 200, 300, 150 जे काउंटिंग असेल ते. मावशी दाखवते बोंबील. हे कसे दिले पाटी मावशी? 800 रुपये. ही 2000. बघा, हे 800 रुपये आणि 2000. त्यात आहेत किती पण बोंबील? 600 रुपयांचे. ह्याच्यात किती आहे? 100 जास्त आहे. जास्ती असतील. बघा, ही 600 रुपये पाटी आहे. साईज छोटी आहे बोंबीलची. आणि मला वाटतं हे 150च्या आसपास बोंबील असतील याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये 200 बोंबील आहे 2000 रुपयाला. हे तुम्हाला बघा फायनल फिक्स 1500. असं तुम्हाला भाव पण करून मिळेल. असं नाही की त्यांनी सांगितलं तो भाव फिक्स आहे, फायनल आहे. भाव पण होईल. पण हे सर्व पाटीवाला सिस्टम आहे, किलोवाला सिस्टम नाही इकडे. नंबर माल. मावशी एक नंबर, माल पण एक नंबर. 1000 रुपये पुरा. बघा, हे 1000 रुपयाला इकडे पूर्ण किती आहे त्याच्यामध्ये? 150 बोंबील आहे. बघा, 150 बोंबील आहे. 1000 रुपये. आणि हे सगळे अर्नाळ्याचे बोंबील आहेत. दांडीवरती सुकवलेले, म्हणजे खाली जमिनीवर नाही सुकवले तर प्रॉपर बांबूला लटकवून सुकवलेले बोंबील आहेत. आणि सगळे असे पाटीवरतीच विकले जातात. आणि जास्त करून लोक बोंबील, सुकट, जवळ हेच विकत घेतात. हे पण लक्षात घ्यावं लागेल. सगळ्यांकडे तुम्हाला सुकट, बोंबील, जवळ हेच दिसणार आहे. आता हे रस्सीने बांधलेले बोंबील कसे आहेत? कसे किती किलो? बघा, 500 रुपये किलो. पूर्ण असा बंडल नाही मिळणार आहे, किलोवर मिळतात. 500 रुपये किलो सगळे बोंबील आहेत. आणि ते वाकडे बोंबील कसे आहे? ते दिसतात ते वाकडे बोंबील छोटेवाले 400 रुपये किलो तुम्हाला मिळतात. वाकडे बोंबील म्हणजे छोटे बोंबील. मेनली ते सुक्या मच्छीचंच मार्केट आहे, आठवडी बाजार. आता लोकांची गर्दी हळूहळू वाढते. आणि गर्दी आहेच. सकाळची आत्ताशी 11:30-11 वाजत आले. लोक बघा मासे घ्यायला भरपूर आहेत. दादा तर तुम्हाला माहीत आहे प्रत्येक मार्केटमध्ये असतो, आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असतो. बोलाड कसं आहे? 1200 रुपये किलो तर बोलाड आहे. आणि यांच्याकडे असतात मोठे मोठे मासे. आणि याचा डायलॉग आहे, आमचं नाव सांगितलं तर तुम्हाला डिस्काउंट मिळेल 100%. बघा, हे मोठी पापलेट कशी आहे?
बघा 1000 रुपये किलो ही मोठी मोठी पापलेट आहेत आणि सोडे पण यांच्याकडे भारी मिळतात चांगले. कसे? क्वालिटी विटॅमिन कॅल्शियम प्रोटीन कोणते सगळे भेटतात. सगळं मिळेल. हे कसे सोडे? 1400 1500 1800 बघा 1400 1500 1800 आणि बघा साईज बघा कशी 1800ची साईज बघा आणि हे 1000 रुपये किलो. बघा तुम्हाला जे मासे पाहिजे ते सगळे मासे मिळतील. मोठेवाले मासे सगळे. भाव कशी? वाव 1400 बघा, आणि वाव आहे ती 1400 रुपये किलो आहे. पिवळीवाली वाव आहे मोठ्या साईजची आणि ती मोठीवाली 2000 आणि ती 2000 रुपये किलो आहे. बघा वाव कसे आहे कर्दी? 800 रुपये. सुकड म्हणता ना? 800 रुपये. सुकड 800 रुपये किलो. बघा इकडे आहे 800 रुपये किलो सुकड. आता संपला बाजार. आजच आले तुम्ही, आता बाजार बंद. बन मग असं काय होत बाजार होईल नाही. फक्त. एक बाजार होईल. बर बर एक बाजार होईल आता काय आधी यायला मला मोबाईलवर टाकायला बर बर आधी पण येऊन झालंय की 2 महिन्यापूर्वी. आले होते का? हो बघा 800 रुपये किलो रेट आहे आजचा. पुढच्या शनिवारी आला तर 1000 रुपये होऊन जाईल. त्यामुळे लवकर या, लवकर पटपट. जिथे आजूबाजूला बाजार तुम्हाला दिसेल आठवडी बाजार तिकडे मासे घेऊन टाका. आणि भिवंडी एरियामध्येच तुम्हाला हे सगळे बाजार मिळतात आठवडी बाजार. कोणला? जसा खारबावचा कोणचा मंगळवार, खारबावचा बुधवारी असतो, शनिवारी ते सोनाळेचा असतो, रविवारी पडग्याचा असतो. तो तर खूप मोठा असतो पडग्याचा बाजार. तोही आपण कव्हर केलेला आहे. आणि बघा इकडे बोंबील. बोंबील कसे आहेत? हे 700. बघा हे 700 रुपये किलो. हे 900 दिवसा बोंबील. आणि दिवसा बोंबील महाग आहे 900 रुपये. कारण खायलाही चांगला आणि टिकायलाही चांगला दिवसा चांगला. बोंबील. आणि हा 900 रुपये किलो. आई बघा दिवचे बोंबील घेते. बघते कशा आहेत ते. स्पेशल दिवचे बोंबील. आई सांगते दिवसा नाही फसवतोय. पण नाही तो म्हणतो नवीन आलाय एवढ्यात मोडणार नाही. असेल दिवचेच असतील 900 रुपये किलो. आणि आपल्या इकडच्या अर्नाळ्याचे 700 रुपये 600 रुपये किलो. एक नंबर दिलेला आहे. एकाच उन्हात ठेवली. तेच एकाच उन्हात ठेवली. एक ऊन दिलेलं आहे फक्त. अजून चांगली तापवलेली नाही कारण विकायची आहे ना. मार्केट आता बाजार संपणार आहे, विकायची पटपट आहे म्हणून ती लवकर आणलेली आहे. एक जोडी 400 रुपयाला एवढी बघा वाकट्यांची. 700 देऊ का दोन्हींचं? पावणे 800 पण नाही 800. 400 रुपयाच्या खाली 1 रुपया नाही. तर मंडळी असा होता हा आपला सोनाळे गावचा आठवडी बाजार ज्यात आपण ड्रायफिश मार्केट एक्सप्लोर केलं. मेनली फेमस आहे तो ड्रायफिशसाठी कारण ड्रायफिशवाले सगळे आहेत. बाकीचे पण आहेत पण ते थोडे जास्त नाहीत पण ड्रायफिश मेनली आहे इथे. आणि आजचे रेट बघितलं तुम्ही सुक्या मच्छीचे मस्तपैकी वाढलेले रेट आहेत कारण पावसाळा आला आहे तोंडावरती. कधीही पाऊस येऊ शकतो आणि पाऊस आला की मग तुम्हाला हे मासे मिळणार नाही. तसं आता दादाने दाखल सांगितलं की बाजार संपत आला आहे. कदाचित शेवटचा असू शकतो आजचा बाजार कारण पाऊस पडला की ते काय बाजार भरणार नाही म्हणजे सुके मच्छीवाले वगैरे काय येणार. तर ठीक आहे मित्रांनो, मला सोनाळीचा ड्रायफिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.